विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी विषय पाहूयात. त्यामध्ये टॉपिक आहे कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका. दिनदर्शिकेवरती हा प्रश्न एक घेतलेला आहे. बघा, प्रश्न वाचून घेऊ. लोकमान्य टिळक पुण्यतिथी गुरुवारी असल्यास क्रांतिदिन कोणत्या वारी येईल? हे पर्याय दिलेले आहेत. आता इथे आपल्याला दिनविशेष दिले दिसत आहेत. प्रश्नामध्ये दिनविशेष दिसत आहेत, क्रांतिदिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी. आता आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिनविशेष सांगितलेले आहेत की कोणते दिनविशेष महत्त्वाचे आहेत ते तुम्ही पाठ करायचे आहेत. तरच अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही एकदम इझिली सोडवू शकाल. बघा, हा प्रश्न सोडवूया. लोकमान्य टिळक पुण्यतिथी कधी असते? लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्टला असते. 1 ऑगस्ट हे लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणून साजरी केली जाते. बघा, ती कधी आहे? गुरुवारी आहे. ती आहे गुरुवारी. बघा, आता त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे? क्रांतिदिन कोणत्या वारी? क्रांतिदिन कधी असतो? क्रांतिदिन असतो 9 ऑगस्टला. 9 ऑगस्टला क्रांतिदिन असतो. म्हणजे एकाच महिन्यामध्ये हे 2 दिनविशेष आपल्याला पाहायला मिळतात, साजरे केले जातात. त्यामध्ये आपल्याला काय विचारले? क्रांतिदिन कोणत्या वारी येणार आहे? बघा, आता गुरुवारी लोकमान्य टिळक पुण्यतिथी ही जर तारीख माहिती असेल तर तुम्हाला हा प्रश्न एकदम सहजपणे सोडवता येईल. बघा, आता काय करायचं आहे? 1 तारीख आणि 9 तारीख. 1 तारखेला काय आहे? गुरुवार आहे. म्हणून 1 तारखेच्या पुढे 9 दिवस आपण मोजायचे आहेत. लोकमान्य टिळक गुरुवारी आहे, गुरुवारचा दिवस सोडून द्यायचा, त्याच्या पुढे आपण काउंट करायचे आहेत 9 दिवस. बघा कसे. बघा, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. बघा, हे 9 दिवस झाले. हे 9 दिवस शनिवारी येतोय. त्या दिवशी कोणता वार येईल? शनिवार येईल. म्हणजे 9 ऑगस्ट दिवशी म्हणजेच क्रांती दिना दिवशी शनिवार येणार आहे. पर्याय क्रमांक 3. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्या दिवशी दिलेला आहे, ज्या दिनविशेषचा वार दिलेला असतो तो वार सोडून पुढे आपल्याला ह्या तारखेपर्यंत मोजून घ्यायचा आहे. आणि तो वार आलेला आहे शनिवार. क्रांतिदिन 9 ऑगस्टला शनिवारी असेल. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, परंतु ह्याचे दिनविशेष पाठ असतील तरच तुम्हाला तो योग्य पर्याय मिळेल. बघा, आपण पुढचा प्रश्न दिनदर्शिकेमधील हा दुसरा प्रश्न आहे. 26 जानेवारी 2015 साली साजरा झालेला प्रजासत्ताक दिन भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन असेल? प्रश्न एकदम साधा आहे, सिंपल आहे, परंतु ह्याच्यामध्ये थोडीशी एक ट्रिक लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. बघा, हा प्रश्न वाचून घेतला. हे पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला हा सोडवत जायचा आहे. 26 जानेवारी 2015 सर्वांना माहित आहे, हा एक राष्ट्रीय सण आहे. गणतंत्र दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. 26 जानेवारी. बघा, आपण लिहून घेऊ. 26 जानेवारी 2015. पुढे काय सांगितलेलं आहे? हा 2015 साली साजरा झालेला प्रजासत्ताक दिन भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन असेल? आता इथे लक्ष द्या. आपल्याला काढायचं आहे की कितवा प्रजासत्ताक दिन आहे तो. बघा, आता आपल्याला एक माहिती पाहिजे की स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करण्यात आला? तो साजरा करण्यात आला 1950 या साली. 1950 साली हा साजरा करण्यात आलेला दिन, हा प्रजासत्ताक दिन. तेव्हापासून 2015 पर्यंत किती वर्षे झालेली असतील ते आपल्याला काढायचं आहे. बघा, इथे 2015, इथे 1950. 1950 हा पहिला आहे म्हणून आपण 1950 घ्यायचा. अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर प्रजासत्ताक दिन हा पहिला केव्हा साजरा झाला हे माहिती पाहिजे. ते आहे 1950. आता ह्या दोघांची वजाबाकी करायची. बघा, 5 5 5 वजा 0 5 हे 11. पुढे इथे 5 गेले 6, इथे 0, इथे 0. म्हणजे 2015 हा 65वा प्रजासत्ताक दिन असेल. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालं. बघा, 65 याला गोल करून घेऊ. बघा, 65 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता
काळे कुटुंबाला अहिल्यानगर शहरात स्थायिक होऊन 38 वर्षे पूर्ण होतील तर ते कुटुंब किती साली येथे राहायला आले असेल. इथे प्रश्नातला शब्द बारकाईने लक्षपूर्वक बघायचा आहे, वाचायचा आहे. इथे काय काय विचारलेलं आहे, भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे की वर्तमान काळ आहे. ह्या 3 काळांपैकी प्रश्नामध्ये कोणता काळ दिलेला आहे तो पहिला लक्षात ठेवायचा. इथे काय दिलेलं आहे, 2018 साली काळे कुटुंबाला अहिल्यानगर शहरात स्थायिक होईल 38 वर्षे पूर्ण होतील, म्हणजे इथे भविष्यकाळ होणार आहे. आपल्याला काय करायचं आहे आता बघा, 2018 बघा, सन 2018 आहे असं घेऊन घेतलं. पुढे काय दिलेलं आहे, 38 वर्षे पूर्ण होतील तर ते कुटुंब किती साली येथे राहायला आले असेल म्हटलेलं आहे, म्हणजे 38 वर्षे पूर्ण होणार आहे. कोणत्या साली ते आपल्याला इथे बघा, कोणत्या साली झाले ते आपल्याला काढायचं आहे. काय करायचं आहे बघा, इथे 2018 वजा 38 करायचं आहे आपल्याला, म्हणजे जी वर्ष दिलेले आहेत ते आपल्याला इथं मायनस करून घ्यायचे आहे. कशातून, ह्या 2018तून. आता कशी करायची बघा, 8 8 गेले, 0 राहिले, 11 3 गेले, 8 राहिले, हे 0, हे इथे 9, इथे 1 बघा, 1980 किती आलेला आहे, सन 1980 ला ते कुटुंब अहिल्यानगर शहरात येऊन 38 वर्ष, सन 1980 या साली त्यांना 38 वर्ष पूर्ण होणार आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगते, आपण काय केलं, 2018 वजा 38 वर्षे. का केले 38 वर्ष, तर त्यांना पूर्ण होणार आहे, म्हणजे ते भविष्य काळामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर ते कुटुंब किती साली, ते साल काढायचं आहे. ते साल कसं काढलं आपण, 2018 वजा 38 1980, म्हणजे 1980 हा पर्याय आपला बरोबर आलेला आहे. आपण पडताळा करून पाहूया. बघा इथे 1980 अधिक 38 करून बघू, 8 8 आणि हे 3 11, हातच्या आला 1, 9 1 10, हातच्या आला 1 आणि 2018, म्हणजे आपल्याला 2018 हा पर्याय आपला बरोबर आहे. म्हणजे हे उत्तर काढलेलं आपलं एकदम